नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण शिकणार आहोत जरदोसीचा सेकंड डे, म्हणजे आपण जरदोसी प्रॅक्टिसची जी सिरीज चालू केली आहे त्यातला दुसरा दिवस। तर आजच्या दिवशी आपण शिकणार आहोत जरदोसी ट्विस्टेड किंवा आपण त्याला म्हणूया जरदोसी स्टेम स्टिच। तर ही स्टिच केव्हा करतात, जेव्हा आपल्याला हेवी वर्क असेल, जर आपल्याला बॉर्डर द्यायची असेल तर या स्टिचचा वापर करतात, किंवा पीकॉकमध्ये सुद्धा या स्टिचचा वापर करतात, म्हणजे छान उठून भरीव काम दिसण्यासाठी या स्टिचचा वापर करतात। तर चला आपण शिकूया स्टेम स्टिच किंवाच आपण म्हणूया त्याला ट्विस्टेड जरदोसी। चला शिकूया आणि आपलं वर्क कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर। तर इथे मी साधी जरदोसी घेतलेली आहे आणि हिला थोडीशी अशी स्ट्रेच करायची आहे। जरदोसी स्ट्रेच केल्यामुळे काय होतं, आपल्या निडलमधून ती व्यवस्थित सरकली जाते आणि मग आपल्याला जेव्हा टाका काढतो ना तेव्हा ती व्यवस्थित बसली सुद्धा जाते। बघा इथे पाव अंतराची मी जरदोसी कटिंग करून घेत आहे। आता इक्वल जरदोसी कटिंग करण्यासाठी हा साचा कसा बनवायचा हे मी कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे। जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की व्हिडिओ बघा, मी आय बटनवरती लिंक देते, इथे कोपऱ्यामध्ये लिंक येऊन जाईल। आता थोडंसं धाग्यांबद्दल सांगते। बघा इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे। नायलॉन थ्रेड यूज करताना आपलं वर्क झाल्यानंतर इस्त्री करताना काळजी घ्यावी, कारण ते पातळ असतं, त्याच्यामुळे ते वितळण्याची शक्यता असते। तुम्ही वर्क करताना मशीन थ्रेड सुद्धा वापरू शकता, पण मशीनचा धागा यूज करताना तो ब्रेक होणार नाही निडलमध्ये याची काळजी घ्या, कारण आपण वर्क केल्यानंतर जर धागा तुटला तर मध्येतून आपलं वर्क निघून जाऊ शकतं। बघा आता इथे नायलॉन थ्रेडमध्ये मी असा मणी घातलेला आहे, कारण याला अशी गाठ बसली जात नाही, त्याच्यामुळे याच्यात मणी अडकवायचा आणि अशी गाठ मारून घ्यायची। एक्स्ट्रा राहिलेला आहे धागा तो कट करायचा आणि जसं चेन स्टिच काढायला आपण टाका पकडतो तसं पकडायचं। बघा इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया। बघा इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता बघा सुरुवातीला एक टाका वरती काढायचा, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच देऊया, म्हणजे आपलं कुठलंही काम चालू असेल तर आपण त्याला आधी लॉक स्टिच देतो आणि मग नंतर आपलं काम कंटिन्यू करतो। आता जरदोसी घेऊया। बघा इथे जरदोसी सोडली, खालून खेचला धागा आणि जिथे जरदोसी टाईट होते तिथून आपण टाका वरती काढला, एक टाका, त्याच्या पुढे दुसरा टाका, पुन्हा बॅकला गेलो, जरदोसी थोडीशी अशी निडलनी बाजूला केली, एक टाका, दोन टाका, पुन्हा आपल्याला जरदोसी सोडायची आहे, खालून धागा ओढायचा आहे आणि सरळच आपल्याला स्टिच काढायची आहे। पुन्हा आपल्या लाईनीवर एक टाका काढला, एक टाका, दोन टाका, पुन्हा जरदोसी थोडीशी अशी क्रॉस सरकवायची आणि जरदोसीच्या खाली एक टाका, दोन टाका, पुन्हा जरदोसी सोडायची, पुन्हा सरळ लाईनीवर एक टाका आणि दोन टाका, पुन्हा रिवर्स बॅक साईडला जायचं, एक टाका आणि दोन टाका। बघा पुन्हा जरदोसी सोडली, सरळ लाईनीवर एक टाका आणि दुसरा टाका, पुन्हा रिवर्स बॅक जायचं आणि थोडीशी जरदोसी ट्विस्ट करायची, एक टाका, दोन टाका। आपण याला जरदोसीची वेणी पण म्हणू शकतो, कारण याचा आकार वेणीसारखा दिसतो बघा। पुन्हा एक टाका, हा दुसरा टाका, पुन्हा रिवर्स बॅक जायचं, जरदोसी थोडीशी सरकवायची, एक टाका,
आणि 2 टाका. पुन्हा जरदोशी सरळ सोडायची आहे. खाली सरळ स्टिच करायची आहे. 1 टाका, 2 टाका. मग आपण बॅक साईडला जेव्हा टाका घेतो ना तेव्हा थोडासा टाकत तो जरदोशी असं पुढे सरकवून घ्यायचा, म्हणजे ट्विस्ट त्याला चांगला बसतो. हा नायलॉन थ्रेड इथे कॅमेऱ्यामध्ये दिसतोय की नाही मला माहिती नाही, थोडंसं ॲडजस्ट करून समजून घ्या. कारण नायलॉन थ्रेड हा खूप पातळ असतो. बघा वर्क करताना ना नायलॉन थ्रेड जर यूज करत असाल तर तुम्ही इस्त्री करताना खूप काळजी घ्या, कारण ना हीट लागल्यामुळे हा धागा वितळू शकतो. त्याच्यामुळे इस्त्री करताना काळजी घ्या. पुन्हा रिवर्सला जायचं. 1 टाका, त्याच्या पुढे दुसरा टाका. पुन्हा आपण जरदोशी सोडूया. सरळ लाईनीवर स्टिच करूया. 1 टाका, त्याच्या पुढे दुसरा टाका. पुन्हा रिवर्स बॅक जायचं. जरदोशी थोडीशी बाजूला करायची. 1 टाका, 2 टाका. पुन्हा खाली आलो. 1 टाका, 2 टाका. मग आता रिवर्स गेलो. 1 टाका, त्याच्या पुढे लॉक स्टिच. पुन्हा जरदोशी सोडली. खाली लाईनीवर 1 टाका, 2 टाका. हा दुसरा टाका म्हणजेच आपली लॉक स्टिच. बस सेम पद्धत आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला इझी जाणार आहे. बघा जरदोशी थोडीशी पुढे सरकवली आणि त्याच्या खाली 2 टाके घेतले. 1 टाका आणि 2 टाका. पुन्हा जरदोशी सोडायची. बघा आता ही जरदोशी आहे व्यवस्थित कटिंग नाही झालेली आहे. बघा याचं टोक असं बाहेर आलेलं आहे, त्याच्यामुळे ती वर्क करताना छान नाही दिसणार. पुन्हा एक जरदोशी घेतली. 1 टाका आणि त्याच्या पुढे लॉक स्टिच. बघा पुन्हा रिवर्स जाऊन आपण टाके घेतले. पुन्हा जरदोशी सोडली. खालून धागा खेचला. जरदोशी जिथे घट्ट झाली तिथून आपण टाका वरती काढला. बघा इथे आता एंड नॉट देऊया. पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वर काढायचा आहे आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वर उचलायचा आहे. धागा सुईमध्ये पकडायचा आणि खालून खेचायचा, म्हणजे काय इथे आपल्याला डबल एंड नॉट मारायची आहे. सिंगल एंड नॉट मारली ना की धागा सुटतो किंवा मग आपलं काम निघतं, त्याच्यामुळे इथे डबल एंड नॉट मारायची. आपला एक्स्ट्रा राहिलेला धागा पण आतमध्ये जातो आणि फिनिशिंग छान दिसतं. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.